स्वसंरक्षणार्थ जे जे हो, काही महत्वाचं आहे हो, ते हो. आपण शिकलं पाहिजे. हो बरं, तुम्हाला खवईगिरीची आवड आहे? हो खूप छान. लग्नाच्या खूप आधीपासून होती का आत्ता लागली? हा आधीपासूनच म्हणजे छोटी होती तेव्हापासूनच. बरं. म्हणजे खूप छोटी होती. काही माझ्या मावशींनी वगैरे मला खूप शिकवलं की बनवायचंच मुलींनी. असं करून मला ती आवडच निर्माण झाली जेवणाची. पण तुम्ही म्हणाला जेवण खूप बनवायची. छोटी होती खूप तेव्हापासून. छोटी म्हणजे तरी आता पहिली दुसरी म्हणाल तरी चालेल. वा, पण तुम्हाला अजून आयुष्यामध्ये काय काय आवडी आहेत? मला डान्सची आवड आहे. बरं. हा ती पण लहानपणापासून आहे. वा वा वा, फार डान्सची छान. आवड म्हणजे इयत्ता 6वी पासून मी डान्सच्या क्षेत्रात आहे. आमच्या घरातील सगळे माझे भावंड, हं. माझी बहीण पण ऍक्टर आहे. म्हणजे सर्व कलाकार आहेत आमच्या घरात. बरं, हा ठीक आहे. हा. चला, स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला रुची आहे आणि अगदी छोटेपणापासून आहे, बरोबर? आणि आज आम्हाला खात्री आहे काहीतरी स्पेशल बेत होणार आहे स्वयंपाकघरात, हो की नाही? हो. पुन्हा एकदा स्वागत आहे या स्वयंपाकघरात. चला, प्रणालीताई, माझ्या एक लक्षात आलेलं आहे, तुम्हाला गप्पा मारायला सुद्धा खूप हो आवडतं. सर, कंटाळतात घरातली. म्हणजे मी कुठे गेलो ना हा की लगेच गप्पा मारायला बसतात माझ्याशी आणि मी पण गप्पा मारत बसते. हा, तासन तास गप्पा मारत बसते. मग कंटाळतात कोण? माझ्या मुली पण म्हणतात. मोठी मुलगी म्हणते तुझा तिच्या सोबत, नाहीतर ती 2 तास बोलत बसेल. असे म्हणजे आईच्या गप्पिष्टपणाची तिला एक साधारण कल्पना आलेली आहे. चला, पदार्थाकडे जाऊया. काय करणार आहात ताई तुम्ही? स्टफ बोंबील रोल. वा, स्टफ बोंबील रोल. प्रणाली मॅडम, स्टफ बोंबील रोल साठी लागणारं साहित्य आपल्या समोर आहे. आम्हाला साहित्य काय ते सांगा. हे बोंबील, कोलंबीचा खिमा, लसूण, कोथिंबीर, आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट, कांद्याची पात, मैदा, कांदा, कॉर्नफ्लोअर, काश्मीरी मिरची पावडर, घरगुती मसाला, लिंब, हळद, चवीपुरतं मीठ. वा, फारच छान. तुम्ही थोड्याशा मध्ये मध्ये टेन्शन मध्ये आहात असं काय वाटतंय मला? नाही खरं सांगा. नाही ना? नाही. तुम्हाला दडपण आलंय का पदार्थ करायचं? असं नाही. आपला किचन वेगळं पडते ना. अच्छा, हा, किचन अच्छा, म्हणजे तुमचं म्हणजे घरातलं स्वयंपाक. आपल्या किचन मध्ये आपण राणी असतो. करेक्ट. हा, आणि इथं आल्यावर थोडं दडपण येतं. इथं नाही कुठेही दुसऱ्याच्या घरात जरी गेलं तरी आपल्याला दडपण येतच. हो, हे खरं आहे. हा. पण तुम्ही पहिलं जे वाक्य म्हणालात ना ते फार छान आहे. आपल्या किचन मध्ये आपण राणी राणी असतो. विंदा असते. घाण होय काय होय काही फरक नाही पडत. पसारा पडला तरी कोण पाहते? हा. आपल्याला सगळं करायचं, हा. हो की नाही? पण तुम्ही एकंदरीतच तुमचं आयुष्य खूप असं तुमच्या मर्जीने जगता का? हो स्वच्छंदी, आनंदी, हो, हो. मन मोकळं, है ना? हो. जाणवतो तुमच्या चेहऱ्यावरती ते. ते आणि मला जास्त मुलांच्या फ्युचरचा खूप चिंता असते. का? नाही असं वाटते का मुलांनी काहीतरी बनावं, चांगलं सक्सेस शिकावं. बनावं, बस याच्यातच मला आहे. तुमच्या लहानपणी तुम्हाला ज्या ज्या वयात जे जे हवं होतं ते सगळं मिळालं? हो मिळालं. पप्पा होते, आता एक्सपायर झाले पप्पा, पण पप्पा होते त्याही कमी नाही करून दिली मला कसलीच. पप्पांचा एक किस्सा सांगते. माझ्या पायातले घुंगरू, मला ते घुंगरांचे पैजण असायचे. पप्पा आठवड्यातून असे घुंगरू चेक करायचे. जर लवले घुंगरू ते परत चेंज करायचे, पण घुंगरू असे व्यवस्थित पाहिजे, असं एक खासियत होती पप्पांची. किती छान. वा वा वा. हा. म्हणजे मुलीच्या पायातल्या घुंगरामध्येही आता- फरक पडला नाही हा. पाहिजे. फारच छान. लाडाची म्हणजे प्रणाली ताई घरामध्ये, हो हो. की नाही? हो. चला, कृती काय करूया पहिल्यांदा? पहिल्यांदा आपण हे ना पोलीपाटावर थोडासा लाटून घेऊ, म्हणजे जेणेकरून त्याचा जो काटा आहे ना तो नरम पडेल, आपल्याला रोल बनवायला मिळेल त्याचा. बर, ठीक आहे. हा घ्या पोळपाट, हे घ्या लाटणं. आता काय? या बोंबलाला ना आपण असा उलटा पकडायचा, असा उलटा धरायचा आणि एकदम हलक्या हाताने लाटायचा. असा लाटता वेळेला आवाज येते, तो नरम जो मोडतो ना भाग, तो आवाज येतो. हे बघा. तुम्हाला हे सगळं कोणी शिकवलं? माझी मावशी, अच्छा. मावशीने शिकवलं. आणि कुठली गोष्ट नाही आली ना मला का मावशी म्हणजे खूप आग्रह करायची का आलंच पाहिजे. धपाटे देत होतं का घरात कोणी? हा, मावशी पण द्यायची, हो का? आई पप्पा द्यायचे. ते का माहितीये का, आम्हाला ना मच्छी पकडायची खूप आवड होती हं, आमच्या खाडीमध्ये. हं. मी पळून जायचो का? मच्छी पकडायला, मग तेव्हा धपाटे बसायचे मला. पोळपाट लाटण्यावरती घेऊन आपण बोंबलाचं छान कंबरड मोडलेलं आहे, त्याच्यातला काटा काढून घेतलेला आहे. आता पुढे काय करूया प्रणाली मॅडम? आता आपण त्याला लिंब, मीठ आणि थोडं हळद लावून मॅरिनेट करतो. मॅरिनेट करायचंय. मग तुम्हाला बाउल देतो छान. हा घ्या. लिंबाचा रस,
पुरे का हळद? बस. अजून काय घालायचंय? नाही बस असं हेच लावून आपण बाजूला ठेवून घेऊ. मग चेहऱ्यावरती संभ्रम काय? आणि- काहीतरी टाकायचंय वाटतं. नाही काय नाही, बरोबर आहे. बरोबर आहे ना? हा. घ्या कालवून मग. घाबरतायचं वय. ते घाबरले असतील मला. कोण? मासे? बोंबील, मासे. अजून कोण कोण घाबरतो तुम्हाला या जीवनामध्ये? माझी मुलं घाबरतात. घाबरतात का? हा. आईने काही धपाटे द्यायची गरजच नाही मला वाटतं. डोळे वटारले कीच है ना? बोंबील आपण मॅरिनेट करायला ठेवलेले आहेत हळद आणि मिठामध्ये. आता पुढे काय करायचं प्रणाली मॅडम? एक पॅन घ्यायचा, बर. थोडं तेल टाका त्याच्यात. बर. बघा हा किती लागणार आहे. बस पुरे का? बस. तुम्ही स्वतः मासे पकडायला जाता? हो जायचो, आता नाही पण पूर्वी जायचो. बर. चला लसूण घाला. पण म्हणून तुम्हाला मग धपाटे पडायचे. हा. थोडा लहानपणी लसूण. तुम्ही फायटिंग वगैरे केलेली असं माझा अंदाज आहे. तुमच्या चेहऱ्यावरती असे भावली लहानपणीचं काय सांगताय? आत्ताही करते. व्हायचं मैत्रिणीत. मैत्रिणीत नाही तुम्ही चांगले. थोडा कांदा. हा. माझी बहिणीची ना माझी खूप मारामारी व्हायची. तुमच्या बहिणीची आणि तुमची दणकेबाजी. दणकेबाजी. आणि मीच मार खायचो. ती लाडकी. अच्छा. तुम्ही मग अशी म्हणालात की आपल्या स्वयंपाकघरात आपण राणी असतो. म्हणजे काय असतं? म्हणजे आता कसं घाबरत नाही का घाण होईल का कसा होईल जेवण. बिंदास बनवतो आपण. आपण याच्यामध्ये काय काय घातलं हो? कांदा आलं, घातला. लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट. हा. कांदा लाल झाला ना थोडा, त्याच्यानंतर मग आपण थोडीशी हळद टाकू. तुम्ही थोडीशी तुमच्या घरात हळद नाही, टाकू. इथेही राणीच आहात. का विचारा? का? सगळं मिस तर करतोय. असं घ्या. असू द्या, ठीक आहे. तिखट खात नाही वाटतं तुम्ही फार. कमी खाते. का बरं? आम्ही लाल लाल आमचा लाल असते जास्त, हा मसाला यूज करतो आम्ही. बर काश्मीरी, म्हणजे लालपणा येण्यासाठी. बर. तुमची बहीण धन्याची ऍक्ट्रेस आहे? ऍक्टर आहे ती. तिचं अच्छा. आता सध्याचा नाटक आहे मातीमाय, पैशाने तुटली नाती. हा तिचं नाटक आहे. अजून बरेच काय आहेत, तेव्हा नावं नाही तेवढी आठवत मला, पण अच्छा. खूप छान ऍक्टर आहे. वा. आणि आपण एक लिंबू पिलू वरून. पिळा पिळा. त्याच्यामध्ये काय घातलं त्याला आपण एकच तुम्ही आता? झाकण. मासा कोणता घातला? किमा, कोलंबीचा किमा. कोळंबीचा म्हणजे किमा. करंदी पण वापरतात, पण जर करंदीचा नाही सापडली तर ऑप्शनल आपला किमा कोलंबीचा. थोडस मीठ टाकू चवीनुसार. तुमच्या हातून मीठ नेहमी जास्त पडतं का हो? कधी कधी पडतं. मला अंदाज आलाच तो. मी फार हुशार आहे. आणि कोथिंबीर पण टाकू म्हणजे चांगला फ्लेवर येईल. बर. आता झाकण द्या.